वाजलेले दुपारचे 2 आणि पाऊस आहे ना थोडं थोडं म्हणता जास्तच यायला लागलेलं. तुम्हाला पण दाखवतो बघा. मागाशी थोडासा येत होता आणि आता आहे ना जास्तच पाऊस यायला लागलेला आहे. गरजतच खाली आहे ना पाणी असं व्हायला लागलं. चांगलाच पाऊस चालू झालाय जोराचा. सकाळी ऊन भरपूर होतं म्हणून आहे ना झाडांना असं झाकलं होतं मी, पण आता पाऊस चांगला यायला लागलाय. जनावर पण बघा, गाई ते आहेत ना झाडाच्या खाली थांबलेत. पिंपळाचं झाड आहे मोठं, पलीकडचं वडाचं, ते दोन्ही झाडांच्या खाली जनावर जाऊन थांबलेत. आज आहे जागतिक पर्यावरण दिन. तर पर्यावरण दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पर्यावरणाचे संरक्षण करणे, त्याचबरोबर प्रदूषण कमी करणे आणि निसर्गाबद्दल जनजागृती करणे हाच तर या दिवसाचा उद्देश आहे. एक झाड लावा, जीव वाचवा, पर्यावरणाचे संरक्षण करा आणि पुढील पिढ्यांसाठी येणं एक सुंदर अशी छानशी पृथ्वी निर्माण करा. तर हाच या म्हणजे दिवसाचा उद्देश आहेच. आपण सर्वांनी ना या दिवशी एक ना एक झाड तरी लावलंच पाहिजे, जेणेकरून या पृथ्वीवरती आहे ना प्रदूषण कमी होईल आणि छान असं झाडं लावल्यानंतर आपल्याला पण छान गारवा, त्याचबरोबर पाऊस पडण्याची पण शक्यता असते जिथं झाडं असतील तिथं. त्याच्यामुळे आहे ना पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. त्याच तर निमित्ताने या दिवशी ना आपण एक झाड तरी आपल्या घरात असो, आजूबाजूला पर्यावरणामध्ये असो, एक झाड लावलंच पाहिजे. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे ना आपले पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावणे, पाण्याचा कमीत कमी वापर करणे, त्याचबरोबर प्लास्टिकचा वापर टाळणे आणि स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे. पर्यावरण हे आपल्याला शुद्ध पाणी, हवा, त्याचबरोबर अन्न असे आवश्यक जे आपले संसाधने आहेत तर ते पर्यावरण आपल्याला देत असतं. तर त्याचा आपण आहे ना चांगला उपयोग करून घेतला पाहिजे आणि प्रदूषण कमी केलं पाहिजे. हाच तर या दिवसाचा उद्देश आहे. तर आता बघा, इथं पाऊस पडल्यानंतर आहे ना झाडं हे आहेत ना, मटका जो होता तर त्याच्यामध्ये लावलं होतं मी झेंडूचं फुलाचं, तर ते फुटला मटका हा वाऱ्याने दरवाजा आदळून. तर त्याला आहे ना मी आता बॅगमध्ये लावले. नंतर कुंड्या आल्यानंतर कुंड्यांमध्ये लावेन. तर छान असं मनी प्लॅन्ट पण बघा आपला फुटलेला आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की त्याला आहे ना युपिनांनी सेट केला होता. तर आता बघा मोगरा पण आहे ना कट केला होता, तर छान नवीन फुलं म्हणजे फुललेली आहेत. कुंड्या जर विकायला आल्या तर नाहीतर एखाद्या दिवशी ना नर्सरीत जाऊन मी आणखीन झाडं खरेदी करणार आहे या पावसाळ्यामध्ये. हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणि टेक्निकल ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना मी तसा. तर सकाळचं टायमिंग आहे, स्वयंपाक वगैरे झाला माझा. तर आज आहे 5 तारीख आणि आज जाणार आहे दादा गावाकडं. तर लवकरच मी स्वयंपाक वगैरे केलेला आहे. 11:30ची ट्रेन होती त्यांची, पण लेट झालेली. तर हे बघा स्वयंपाक काय काय केला तुम्हाला दाखवते. इथे ना बॉबे तळले त्यांना आवडतात म्हणून, आणि इथं पुऱ्या वगैरे केलेल्या आहेत. त्याचबरोबर भेंडीची भाजी आहे, इथं बटाट्याची भाजी आहे आणि याच्यामध्ये चपात्या आहेत देण्यासाठी. आणि म्हणलं चटणी पण द्यावी थोडीशी, त्यांना आवडते म्हणून. तर आता सगळे ना फौजींच्या आंघोळ झाल्यानंतर जेवण वगैरे करतो आम्ही आणि नंतर त्यांचा टिफिन पॅक करते आणि फौजींचा पण करते, कारण त्यांना पण तसंच ड्युटीला जायचं आहे. तर आता सकाळचं म्हणजे आवरायचं चालेल. वातावरण तर बाहेर तुम्हाला दाखवते, आभाळच आहे आज. हर्षचं बघा काय चाललंय, दादाचा मोबाईल आहे ना ओपन केलाय आणि बघतोय. असं काहीचं वातावरण आहे. कालच्या पावसाने तिथं पाणी साठलंय. हर्ष म्हणते दादासोबत जायचंय लोणीला, तर त्यात बॅगेत बसलाय ती. दादांच्या इकडे आवरावर चालत तर म्हणतात तू एकटा जाऊ नको, मला घेऊन चल बॅगेमध्ये. है ना हर्ष? कुठं जायचं तुला? लोणीला? इथं नाही करायचं मम्मी पप्पा पशी? नको? चला मग बॅगेत घालू. बर, झोपून जातं काय? तर इथे दादांना टिफिन भरलाय मी. याच्यामध्ये भाजी चटणी वगैरे आहे. तर पण चटणी दिलेली, ह्याच्यामध्ये चपाती आणि काकडी वगैरे दिलेली. त्या बॅगमध्ये ना पेपर दिलेले आहेत म्हणलं अंथरायला, ट्रेनमध्ये लागते. तर आता हे भरते ह्याच्यामध्ये. जेवण वगैरे झाली आमच्या आत्ताच. हर्ष म्हणतोय ती बॅग घेऊन चल दाजा, मला त्यात घालून. खाली सर. येऊ का असं?
हर्षू काही बॅगा सोडत नव्हता, चल म्हणायचं मला या बॅगेतच घालून घेऊन, म्हणून दादाने पण थोडी त्याची मजा केली. आणि नंतर मग बॅग ओपन केली, त्याला ते त्याचंच बसवलं आणि दादा आणि फौजी दोघंजण मग गेले निघून. आणि त्याचं बघा मागे येणं परत रडायचं चालू झालं, खूप रडला हर्षू. असा होता छोटासा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.